वळूयात पुढील बातमीकडे। भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार आहे। पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज आहे। एसआयटी कडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे। एसआयटीनं खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले, त्याशिवाय पीडितेची भेटही घेतली आहे। एसआयटी कडून दोषारोपपत्रात पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे तसेच साक्षीदारांची विधानं यांचा समावेश केला जाईल। तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित माहितीही महत्त्वाची भूमिका बजावतील, असं सूत्रांनी सांगितलंय। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल। पुन्हा एकदा या संदर्भात जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, महत्त्वाची अपडेट आहे, खरातवर लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज आहे। प्रणिता, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात संदर्भात वेगवेगळे गुन्हे आहेत, म्हणजे नाशिक असेल, नगर असेल, या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये जे 13 गुन्हे दाखल झालेले होते, त्या 13 गुन्ह्यांपैकी 9 गुन्हे हे जे एसआयटी कडे वर्ग करण्यात आलेले होते आणि या 9 गुन्ह्यांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून जे एसआयटी कडनं चौकशी आणि तपास करण्यात येत आहे आणि 9 पैकी 8 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात होते आणि जो 9वा गुन्हा आहे तो आर्थिक फसवणूक संदर्भात होता। या सगळ्या संदर्भात एसआयटी कडनं आता तपास हे अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे एसआयटी अशोक खरातच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करेल अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि त्यामुळे अशोक खरातच्या विरोधात प्रत्यक्षपणे दोषारोपपत्र हे दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये खटला चालेल अशाही पद्धतीचं माहिती मिळते। मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या गोष्टीचा तपास करत असताना अनेक दागेदोरे असतील किंवा पुरावे असतील, डिजिटल पुरावे असतील, कागदपत्र असतील, डॉक्युमेंट्स असतील आणि त्याच पद्धतीने पीडितांचे जबाब असतील, असे महत्त्वाचे सगळे पुरावे जे आहेत ते एसआयटीने गोळा केलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये या अशोक खरातच्या संदर्भात हे दोषारोपपत्र जे आहे ते न्यायालयामध्ये सादर केलं जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।